इथे सूचना लिहिलेली आहे, लक्ष्मीनारायण पाताळेश्वर बालेश्वर मंदिराकडे, हत्तीमोठ बारवेकडे व हत्तीमोठ 2 हौदाकडे. आणि ही ती हत्तीमोठ आहे. याच्या पलीकडे ते हत्तीसाठी ते रॅम्प बनवलेलं असणार आहे. आणि इथे आता आपण चाललो आहे की ही ती भीमा नदीचं पात्र आहे. आणि त्यांनी इथे लिहिल्याप्रमाणे ते बारव असेल आणि त्या बारवेत पाणी कदाचित हे लोक उतरवत असतील. आणि तिथून या मोठ्याच्या द्वारे होऊ शकतं की हा उच्छ्वास आहे. उच्छ्वास म्हणजे पाण्याच्या आतल्या अंतर्गत कॅनलमधून पाणी ब्लॉक होऊ नये हवेमुळं, त्याच्यामुळे हा केलेला उच्छ्वास आहे. अरे हे तर माझ्या उंचीच्या पलीकडे. हां, हे थारोळं आहे. थारोळं म्हणजे पाणी काढून इथे टाकतात आणि ते बहुतेक ह्या इथे केलेल्या या कॅनलमधून, अर्थात तो बुजला आहे. आणि तो उच्छ्वास आहे, मी जो म्हटलं तुम्हाला तो बरोबर आहे. तर इथे येत इथे ही तटबंदी दिसते किल्ल्याची. सर्वात मोठा इतिहास इथला असा आहे की इथे मुघल सैन्याला गंडवण्यात आलं, त्यांच्या पाठीवरती सैनिक घालण्यात आले आणि मराठा सैन्य येते असं म्हटल्यानंतर ते शहरावर पळत सुटले दुसरीकडं. आणि त्यांच्या मागावर मराठा सैन्य गेलं आणि ते संपूर्ण जवळजवळ सगळं सैन्य इतस्ततः पांगलं आणि महाराजांच्या उर्वरित फौजेने इथे हल्ला केला होता. आणि म्हणूनच या जागेला एक म्हण प्रचारात आली की पेडगावचे शहाणे, कारण त्यांना इथं मूर्ख बनवण्यात आलं. आणि मराठी भाषेत अतिशहाणे किंवा असा एक शब्द वापरला जातो की ज्यांना मूर्ख समजलं जातं. तर त्या बारवेच्या पुढच्या साईडला जाऊ. हो, इथं मंदिर आहे बघ. इथे काही प्राचीन मंदिरं आहेत, पण हे पाहिल्यानंतर मग इथे जाऊ आपण. त्याला हत्ती बारव म्हटलं जातं. हत्ती बारव म्हणजे हत्तीच्या साह्याने काढले जात असलेलं पाणी. आणि इथे ही बारव जी आहे खाली, ह्याच्यामध्ये भीमा नदीच्या पात्रातून पाणी घेत असतील, कदाचित पाट असेल खाली. आणि मग तो इथून हत्तीच्या द्वारे ओढून, ती मोठ ओढून इथून त्या किल्ल्यासाठी, गडासाठी घेत असतील. ही आहे भीमा नदी. आणि हे संपूर्ण जे आहे ते बारवेची रचना आहे. अर्थात नेहमीप्रमाणे दुर्लक्षामुळे, निष्काळजीपणामुळे हे वैभव आता या परिस्थितीत आहे. तर आता पुढच्या पॉईंटकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला इथून तात्पुरता बाय बाय करतो आहे.